ती बघा आता. ही पहिली म्हणजे तुम्ही MAIDC हे इफ्कोचं सरळ सरळ डिस्ट्रीब्युटर आहे. हे माझं डॉक्युमेंट नंबर तुम्ही बघा, त्याच्यात स्टेटमेंट 1 दिलेलं आहे मी. ही सरळ सरळ ही म्हणजे MAIDC हे डिस्ट्रीब्युटर आहे. आणि असं असताना नॅनो DAP आणि नॅनो युरिया डिस्ट्रीब्युटरनी नाही घ्यायच्या, पण ते आपण ट्रेडर किंवा यांच्याकडनं घेऊया म्हणून काढलेलं तुमचं हे कॉरिजेंडम आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही टेंडरची डेट पुढे ढकललीत, तुम्ही मुदतवाढ दिली नाही, टेंडर्स आणि वाढावी म्हणून दिली नाही. तुम्ही मुदतवाढ कशासाठी दिली ते वाचून दाखवते. पहिले तुम्ही लिहिलं कॉरिजेंडम नंबर 2, 12 एप्रिलची नोटीस आहे. त्याच्यात लिहिलंय मैन्युफैक्चरर ट्रेडर ऑथोराइज्ड पार्टी ऑफ अ मैन्युफैक्चरर मे पार्टिसिपेट इन द टेंडर इन्स्टेड ऑफ ओनली मैन्युफैक्चरर. कळलं? म्हणजे ओनली मॅन्युफॅक्चरर नको तर आपण ट्रेडरला पण घालूया, ऑथराइज्ड पार्ट्यांना पण घालूया म्हणून हे कॉरिजेंडम काढलं गेलं. त्याच्यातला दुसरा मुद्दा की जो सेल टर्नओव्हर होता तो कमी करण्यात यावा. तो 50 कोटीचा सेल्स टर्नओव्हर असलेल्या लोकांची निविदेत भाग घेऊ शकत होते, ती शिथिल करून ते आता 1 कोटीपेक्षा खालचे असतील त्यांना सुद्धा देण्यात यावं म्हणून हे तुम्ही कॉरिजेंडम काढलं. तुम्ही मुदतवाढ दिलेली नाही. आणि परत खाली का लिहितात पॉइंट नंबर 27 जो जनरल टर्म्स अँड कंडिशन्स ऑफ द टेंडर मध्ये होता तो आता डिलीट करतोय. याच्यासाठी तुम्ही काढलं म्हणजे सगळ्या चुकीच्या गोष्टी तुम्हाला करायच्या होत्या म्हणून तुम्ही कॉरिजेंडम काढलं. तुम्हाला ते तुमचे तुम्ही डिस्ट्रीब्युटर होतात. MAIDC इज अ डिस्ट्रीब्युटर ऑफ इफ्को. असं असताना ट्रेडर मार्फत घेण्यात यावं म्हणजे त्या ट्रेडरकडनं आम्हाला पैसे खाता येतील म्हणून हे कॉरिजेंडम काढलं. मुदतवाढ दिलेली नाहीये. इफ्कोकडनं तुम्ही थेट खरेदी करू शकत होता. आता हे जे वर्क ऑर्डर आहे नॅनो DAPची आणि नॅनो युरियाची, याच्यात त्यांनी सरळ लिहिलंय 19,68,408 बाटल्या या नॅनो युरियाच्या घेतल्या आणि 19,57,458 बाटल्या या त्यांनी नॅनो DAPच्या घेतल्या. याच्यात सरळ सरळ दिलंय की 500 मिलीलिटरच्या बॉटल्स होत्या. आणि जसं मी सांगितलं सगळ्या माध्यमांनी त्याची चौकशी करावी. टेंडरिंग मध्ये काही फ्रॉड झाला नाहीये. मग हे जे टेंडर होतं त्याच्या 3 टेंडरपैकी मी सगळे डिटेल सकाळी देखील सांगितले होते की एक म्हणजे त्यांनी बॅटरी स्प्रेअर मध्ये काय दाखवलं की पिंपरीमध्ये आमचे एक फॅक्टरीची जागा आहे, त्याच्यासाठी आता आपण ती फॅक्टरीची जागा लीव्ह अँड लायसन्सवर देण्यासाठी निविदा मागवतोय. आणि ती कशात घातली तर ती मी सकाळी देखील बोलले महाटेंडरच्या MAIDCच्या नोगामध्ये टाकली. नोगा म्हणजे काय? जॅम आणि केचप खरेदी करता येण्यासाठीचा तो एक विंडो आहे. त्याच्यात तुम्ही बॅटरी स्प्रेअरची ऍड घातलीत, टेंडर घातलं तर त्या कुठल्या माणसाला ते तिथे नोगामध्ये शोधायला जाणार आहेत. आणि एवढंच नाही, हे पॉवरलूम कॉर्पोरेशनचा टेंडर मधलं मी दाखवते तुम्हाला. ई टेंडर फॉर फॉर्मेशन ऑफ अ पॅनल. कसलं पॅनल बनवायचंय तुम्हाला? तुम्ही का म्हणू शकत नाही की कॉटन स्टोरेज बॅग्ससाठी आहे हे आणि याच्या खाली पॉवरलूम कॉर्पोरेशनच्या हे टेंडर का मागवलं गेलं नाही? कारण इतर लोकांनी तुमचं टेंडर भरू नये म्हणूनच हा सगळा जो गोंधळ झालाय. तुम्ही मंत्री म्हणून मी पुन्हा तेच म्हणेन, मंत्री म्हणून जर तुम्ही जागेवर चिकटला असतात, खुर्चीवर बसला असतात, लोकहितासाठी काम केलं असतं, शेतकऱ्यांच्या प्रश्नांना समजून घेतलं असतं तर तुम्हाला हा त्रास झालाच नसता. मेटाल्डेहाइड पण जे विकत घेतलं गेलं, एकच ती जी कंपनी होती PI इंडस्ट्रीज नावाची, थेट त्यांच्याकडनं विकत घेता येत होतं कारण हे पेटंटेड प्रोडक्ट होतं. तर धनंजय मुंडे आता तुम्ही हे सगळे थेर बास करा आणि आता राजीनामा द्या कारण हे मात्र कोणीही तुम्हाला सोडणार नाहीये. शेतकऱ्यांचा सगळा पैसा तुम्ही खाऊन टाकलेला आहे. हे पहिल्या टेंडरमधनच मी दाखवलंय की 161 कोटी तर फक्त 161.68 crore हे फक्त तुम्ही 300 कोटीच्या टेंडरमधनं खाल्लं आणि ते पण मी जसं म्हणते ऑनलाईन भावा